महाराष्ट्रातील लक्षवेधी मतदारसंघातील सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मी माझी शेवटची निवडणूक लढवीत असून मला आबालवृद्धांच्या सहकार्याची, आशीर्वादाची नितांत गरज आहे। माझी ही शेवटची निवडणूक असल्यामुळे समाजातील सर्व स्तरातील सर्व समाज बांधव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत, याचा प्रचंड अभिमान आहे। विविध मंडळ, सामाजिक संस्था आदींचे कार्यकर्ते, पदाधिकारी माझ्या सोबत आहेत। तळागाळातील सर्वसामान्य जनतेला आता न्याय मिळवून देण्यासाठी माझं आयुष्य समर्पित केलंय। आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या युवकांच्या हाताला रोजगार मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा वज्र निर्धार करत 20 नोव्हेंबर रोजी कोयता आतोडा तारा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं मला विजयी करा, असं आवाहन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी केलं। इथल्या सगळ्या तरुणाला मी जाहीर अभिवादन देतो। 6 महिन्यामध्ये रे नगरमध्ये 2.5 ते 3 लाखाची वसाहत होती। 1000 तरुणांना आम्ही काम देणार, ते आमच्या हातात आहे। आणि या भागामध्ये कमीत कमी 200 तरुणाला आम्ही रोजगार दिल्याशिवाय गप्प बसणार नाही। त्यांचा पगार राहील महिन्याला 20,000। ही नगरपालिकेमध्ये रूपांतर केल्यानंतर तुमच्या तरुणाचा पगार होणार 50,000 लक्षात ठेवा। रविवारी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या प्रचारार्थ आंध्र दत्त चौक दाजी गणपती येथे भव्य जाहीर सभा कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी ते बोलत होते। सुरुवातीला प्रजानाट्य मंडळाचे कलावंत तेलुगू, मराठी, हिंदी भाषेमध्ये लोकगीत आणि चळवळीतील गीत त्यांनी सादर करून वातावरणात स्फुल्लिंग चेतवलं। यावेळी आडम मास्तरांना विजयी करण्याचं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे यांनी केलं। 40 आमदार फोडले, त्या 40 आमदारांना प्रत्येकी जे आपल्याला कल्पना करता येत नाही, प्रत्येकाला 50 खोके दिले। खोक्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? कळतो ना? कळतो। आज महाराष्ट्रातल्या शेवड्या पोराला सुद्धा कळतं की 1 खोकं म्हणजे 1 कोटी। पूर्वी हिशोब असायचा, पेट्यांचा हिशोब असायचा। जुना काळ होता, लाखांमध्ये भ्रष्टाचार व्हायचा। आता यावेळी माजी नगरसेविका कॉम्रेड नसीमा शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी व्यासपीठावर माजी नगरसेविका नसीमा शेख, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, कॉम्रेड मुरलीधर सुंचू, दिनेश घोडके, निलेश शिंदे, मनीष चव्हाण, अशोक बल्ला आदींची उपस्थिती होती। या सभेचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलंय।